जावे त्यांच्या देशा. पु ल देशपांडे. हंगेरी माझा नवा स्नेही. बुडापेस्टच्या विमानतळावर हंगेरीय भाषेचा गंध नाही आणि इंग्रजी जाणारा कोणी भेटत नाही अशा अवस्थेत महाराष्ट्रातले ख्यातनाम इत्यादी लेखक आणि त्यांच्या सौभाग्यवती क्वो व्हाडिस कुठे जाणार हा सवाल घेऊन उभे होते. आपण उतरलो ते नक्की बुडापेस्टच ना असाही एक प्रश्न मनाला चाटून गेला. असले प्रश्न मांजरीच्या जिभेसारखे चाटत असतात. अशा लोंबलेल्या अवस्थेत काही काळ गेला. तेवढ्यात समोरून एक देखणा तरुण पुढे आला आणि म्हणाला, मिस्टर देशपांड. मी होकार आणि सुटकेचा निश्वास यांच्या मिश्रणातून होणारा ध्वनी तोंडावाटे काढला. त्यानं माझ्या पत्नीच्या हाती एक फुलांचा गुच्छ दिला. उशिरा विमानतळावर पोहोचल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली आणि मी चालायचंच त्यात काय अशा काहीतरी बोलून त्याची दिलगिरी त्याला परत केली. माझं नाव अँड्रू. तुमच्या हंगेरीतल्या मुक्कामातला मी तुमचा दुभाषी आणि वाटाड्या. तुमची कुठलीही अडचण मला तुम्ही निसंकोच सांगा. तुमचा इथला मुक्काम सुखाचा झाला पाहिजे. असं बोलून हमाल हमाल वगैरे न करता त्याने आमची बॅग उचलली. साहजिक दुसरी बॅग मला उचलणं आलं. आम्ही टॅक्सीच्या दिशेनं निघालो. मी त्याला पहिला सवाल टाकला, हंगेरीय भाषेमध्ये थँक्यूला काय म्हणतात? क्योसन्योम तो म्हणाला आणि मी तो शब्द घोकायला सुरुवात केली. व्हिएन्नासारख्या एका रुबाबदार खानदानी शहरातून मी बुडापेस्टला आलो होतो. त्या शहरातून हिंडताना सेसिल बी द मेलच्या सिनेमातल्या एखाद्या प्रचंड सेटिंगमधून हिंडल्यासारखं वाटे. साऱ्याच इमारती दगडी राजप्रासादासारख्या. प्रत्येक इमारत 100-150 वर्षाचं चरित्र घेऊन उभी. दारात मोटारी, दुकानात आधुनिक वस्तू आणि स्त्री पुरुषांचे कपडे ताज्या फॅशनचे म्हणून. नाहीतर एखाद्या वाड्याच्या प्रवेशद्वारातून घोड्यावर मान ठोकलेला भालाईत बाहेर पडतो की काय असंच वाटायचं. परंपरा आणि नवता यांचं हे युरोपीय देश काय सुरेख साधतात जोडा. व्हिएन्नात मी विराट ऑपेरा हाऊसही पाहिलं आणि एक अत्याधुनिक रंगमंदिर. बाहेरून मात्र रस्त्यातल्या इतर इमारतींशी सुसंवाद साधणारं वास्तुशिल्प होतं. व्हिएन्नाच्या मुक्कामात संगीत, नाट्य ह्यासारख्या माझ्या अधिक जिव्हाळ्याच्या विषयांवर तिथल्या रसिक पंडितांची 6-7 तास चर्चा झाल्याची धुंदी ओसरलेली नव्हती. बुडापेस्टमध्ये शिरताना व्हिएन्नात सुरू झालेल्या माझ्या यात्रेची रंगत अधिक वाढायला हवी अशी ओढ माझ्या मनाला होती. परदेशामध्ये हिंडताना दिवसातला प्रत्येक क्षण सत्कारणी लावायची मनाला फार ओढ असते. हाती असणाऱ्या मोजक्या परदेशी चलनाइतकंच तिथल्या मुक्कामाचे क्षणही आधीच मोजलेले असतात. अशा वेळी मन आधाशी होऊन जातं. विमानतळाकडून शहराकडे जाणारा रस्ता अमेरिकन रस्त्यांच्या तुलनेनं रुंद नव्हता. मोटारींच्या रांगाही बेताच्याच. शनिवारची सुट्टी होती. पाऊस नुकताच पडून गेलेला असावा. बऱ्यापैकी ऊन आलेलं होतं. 3:30-4चा सुमार होता. हवा मात्र चांगलीच गार होती. आजूबाजूच्या वृक्षांनी हेमंती पोशाख चढवलेला दिसत नव्हता. गाडीनं 4-2 वळणं काढली आणि डॅन्यूब नदीचं दर्शन झालं. पूर्व युरोपातल्या 5-6 देशातून वाहणारी ही नदी ह्या डॅन्यूबच्या ऐल तीरावर बुडा आणि पैल तीरावर पेस्ट हा मूळचा गाव. बुडा ही एकेकाळच्या अमीर उमरावांच्या प्रासादांनी नटलेली पण नंतर वसलेली नगरी. साऱ्या हंगेरीची लोकसंख्या 1 कोटी. त्यातले 20 लाख म्हणजे 1/5 लोक बुडापेस्टमध्येच राहतात. अँड्रू म्हणाला, तुम्ही थकला नसाल ना तर या किल्ल्यावरून बुडापेस्टचा देखावा पाहूया का? अवश्य. मी होकार भरला आणि लगेच विचारलं, टॅक्सी थेटपर्यंत जाते ना? कारण किल्ला म्हटला की माझ्या मनाचे बुरुज ढासळायला सुरुवात होते. हो हो असं म्हणत अँड्रूनं हंगेरीय भाषेत ड्रायव्हरला टॅक्सी किल्ल्याच्या बाजूनी घ्यायला सांगितली. किल्ल्याकडे घ्या एवढं म्हणायला हंगेरीय भाषेत सुमारे 30-40 वाक्य मोजावी लागतात. पुढल्या मुक्कामात एकूण हंगेरियनची ही मॉजिऑर भाषा मला ऐसपैसपणानं वावरणारी आहे असंच वाटत होतं. माणसं जिभेला सढळ. ह्या डॅन्यूब नदीवर बुडा आणि पेस्टला जोडणारे जे 6-7 प्रचंड पूल आहेत, ह्या पुलांच्या तुलनेनं आमचा लकडी किंवा संभाजी पूल वगैरे ह्या काठावरून त्या काठावर टाकलेल्या शिड्या वाटाव्यात. अर्थात डॅन्यूब आणि मुळामुठांची तुलना करणं हे देखील खऱ्या हत्तीची बुद्धिबळातल्या हत्तीशी तुलना करण्यासारखा आहे. हा भाग निराळा. जशी नदी तसा पूल. बुडापेस्टमधल्या अशाच एका प्रचंड पुलावरून आमची टॅक्सी मलबार हिलसारख्या टेकडीतून वाट काढत निघाली. एका भव्य चर्चपुढे उभी राहिली. युरोपमधले हे किल्ले म्हणजे आमच्या किल्ल्यांसारखे भग्नावशेष नव्हेत. आजही चांगले नांदते गाजते आहेत. गडावरच्या जुन्या गावाचा टुमदारपणा टिकून आहेत.
नव्या इमारतीत आतून हव्या तेवढ्या आधुनिक सोयी कराव्यात, पण बाहेरची रचना जुन्या नगरशिल्पाशी मिळती जुळतीच हवी. जी काय अत्याधुनिक घरबांधणी करायची असेल त्यासाठी गावाबाहेर नव्या वसाहती योजलेल्या असतात. त्यामुळे युद्धात उद्ध्वस्त झालेले जुने वाडे हुडे चित्र नकाशे सगळं मिळवून ह्या युरोपीय देशामध्ये पुन्हा जसेच्या तसे उभे केलेले आहेत. आम्ही जुन्या वास्तू बिनदिक्कत जमीनदोस्त करून जागेचे प्लॉट पाडून विकतो. पुण्यातल्या चित्रशाळेचा वाडा पडलेला पाहिल्यावर मला खूप हळहळ वाटली होती. प्रचंड वृक्ष पाडणं हा तर सदोष मनुष्यवधा इतका भयंकर गुन्हा मानायला हवा. शेवटी सारे काळाच्या उदरातच जाणार आहे वगैरे वेदांत खोटा आहे. कोणाच्या तरी उदरात भरपूर द्रव्य जात असतं आणि वास्तुशिल्पाच्या इतिहासातली सुंदर पानं आम्ही फाडून टाकत असतो. काही $1000 मिळतात म्हटल्यावर आम्ही आमच्या देवळातल्या सुंदर शिल्पाकृतीसुद्धा विकल्या. परदेशात हिंडताना तिथल्या पदार्थ संग्रहालयात आमचे सुंदर नटराज शिवपार्वती लक्ष्मी सरस्वती भगवान श्री विष्णू बाजारात विकल्या गेलेल्या गुलामांसारखे उभे आहेत असं मला वाटतं. एकेकाळी नवसाला पावणारी महिषासुरमर्दिनी जिला आरत्या स्तोत्र वगैरे ऐकायची हौस ती मुकाट्याने ओ हाऊ हॉरिबल वगैरे असलं काहीतरी ऐकत काचेच्या पिंजऱ्यात उभी असते आणि हंगेरीसारख्या चिमुकल्या देशातली माणसं उद्ध्वस्त इमारतींचे जुने घोटीव दगड पुन्हा गोळा करतात आणि त्यांना पुन्हा एकदा जुन्या वैभवानं मिरवायला लावतात. या महाराष्ट्रातल्या 4-5 जिल्ह्यां एवढ्या देशानं खूप आघात सोचलेले आहेत. युरोपच्या हृदयस्थानी असलेला हा देश केवळ संख्येनं कमी आणि लांबी रुंदीत आखूड असल्यामुळे काही अपराध नसताना या देशाला आणि त्याहूनही सुंदर माणसांना मोठ्यांच्या भांडणात उगीचच बळी जावं लागलं आहे. इतकी संकटं सोसूनही किंबहुना सोसल्यामुळेच असेल या लोकांनी आपली मॉज्युआर संस्कृती आपलं संगीत नृत्य कापडावरची फुलकारी आपलं कुंभारकाम रुचकर भोजन पद्धती खूप आस्थेनं जोपासली आहे. सम्राटशाही हिटलरची हुकुमशाही यासारख्या निरनिराळ्या राजवटीतून हंगेरीनं आता समाजवादी राज्यपद्धती स्वीकारली आहे. डॅन्यूबवरचा तो भव्य पूल ओलांडला. डोळ्यासमोर बुडाच्या डोंगरमाळेवरचे भव्य चर्च पाहून त्या इमारतीत आता कामगारांच्या एखाद्या सहकारी सोसायटीची शाखा उघडली असावी अशी मला शंका आली. आणखी 4 चढ काढून आमची टॅक्सी त्या सुंदर आणि भव्य कॅथेड्रल पुढे आली. चौकात बऱ्याच मोटारी उभ्या होत्या. चर्चमध्ये स्त्री पुरुषांची गर्दी शिरत होती. त्यात बरेचसे गणवेशधारी सैनिकही होते. पोशाखाच्या थाटावरून आणि एकूण वातावरणावरून ही केवळ रविवारच्या सायं प्रार्थनेची गर्दी वाटत नव्हती. तेवढ्यात प्रवेशद्वारापाशी आणखी एक मोटार येऊन उभी राहिली आणि त्यातून ख्रिस्ती वधूचा तो शुभ्र पेहराव केलेली नवरी मुलगी उतरली. बुडापेस्टमध्ये येऊन आम्हाला पुरता तास झालेला नव्हता. आलो ते एकदम लग्नाच्या मांडवात. मग आम्ही तो ख्रिस्ती लग्नविधी पाहायला कॅथेड्रलमध्ये शिरलो. समाजवादी हंगेरीतली लग्न पाद्री बाबाच्या आशीर्वादानं होत असतील अशी मला कल्पना नव्हती. वधूची मिरवणूक चर्चमधल्या क्रुसाच्या दिशेनं निघाली. चिमुकल्या पऱ्यांसारख्या दिसणाऱ्या आणि सोनेरी केसांच्या लड्यांवर वेण्या माळलेल्या पाठराखिणींनी वधूचा तो पांढऱ्या शुभ्र मयूरपुच्छासारखा दिसणारा झग्याचा घोळ चिमटीमध्ये धरलेला होता. मिरवणुकीच्या आघाडीवर चर्चच्या गायक वृंदातले ते चिमण्या देवदूतांसारखे दिसणारे बालकलावंत मोठ्या गंभीरपणानं हातात मेणबत्त्या घेऊन चाललेले होते. वधूच्या शेजारी तिच्या कोपऱ्यात कोपर घालून साठीच्या पलीकडला एक वृद्ध गृहस्थ एक एक पाऊल गंभीरपणानं पुढे टाकीत होता. मी अँड्रूला हळूच विचारलं, तो कोण? नवरा असावा, अँड्रू म्हणाला. इतक्या सुंदर तरुणीनं त्या म्हाताऱ्यात काय पाहिलं असावं हे कळेना, पण चर्चमधल्या लग्नाविषयी चिरंजीव अँड्रूचं ज्ञान माझ्याहूनही कमी होतं. तरुण पिढीला चर्च पाद्री या बाबतीत आता सोयरसुतक उरलेलं नाही. पण समाजवादी हंगेरीत आजही अनेक कुटुंब आपले धर्मपंथ आणि त्यातले रीतिरिवाज टिकवून आहेत. हे कुटुंब त्यातलं असावं किंवा मुलीच्या सासूचाही माझ्या मुलाचं लग्न चांगलं देवा ब्राह्मणाच्या किंवा या ठिकाणी देवा पाद्र्याच्या साक्षीनं चर्चमध्ये चांगला जोरात ऑर्गन वाजवून व्हायला पाहिजे असा आग्रह असावा. आणि म्हणतीये म्हातारी तर कशाला आडिया या अशा इतर कुटुंबियांनी पोक्त विचार केलेला असेल. वधूची मिरवणूक पाद्रीबाबांपर्यंत पोहोचल्यानंतर तिला बरोबरीनं चालवीत नेणारा तो म्हातारा बाजूला झाला. नवरदेव तिथे उभा होता. तो लष्करामध्ये शिलेदार असावा. तरणा देखणा. तरीच त्या लग्नाला मिलिटरीवाल्यांची गर्दी. आता तो मिलिटरीवाला होता की पोलिसातला हे मला कळलं नाही, पण गणवेश या बाबतीमध्ये माझं लक्ष एकूणच असं कमी. एकदा मुंबईच्या फुटपाथवरून चालताना समोरून येणारा गणवेशधारी माणूस लष्करातला कर्नल बिल्नर असेल म्हणून मी आदबीनं बाजूला होऊन त्याला वाट दिली आणि सहज मागे वळून पाहिलं तर त्या कर्नल साहेबाच्या पाठीला बँडातल्या ताशा लटकवलेला होता. इथे
पाद्री बाबाचा वधूवरांना उद्देशून हंगेरीय भाषेतून उपदेश सुरू झाल्यावर मी जांभई आवरली. पाद्री बाबांचं चर्चमधलं ते गंभीर उपदेश निद्रानाशाच्या रोगावर रामबाण उपाय आहेत, पण एकूण समाजवादी राजवटीनं पाद्री बाबांच्या धंद्यावर गदा आणली नाही. तरुण पिढीला मात्र शाळेत देवा तुझिया चरणी नमितो वगैरे नसतं. असो, तर माझी जांभई अँड्रूनं नेमकी पाहिली आणि आपली आवरून म्हणाला, चला जाऊया. आम्ही बूट न वाजवता बाहेर पडलो. त्या चर्च भोवती असलेल्या एका पांढऱ्या शुभ्र शंगम रवऱ्यासारख्या वाटणाऱ्या तटाच्या दिशेला निघालो. ही रेखीव तटबंदी युद्धात नष्ट झालेली नव्हती, थोडीशी ढासळलेली होती. ती आता जशीच्या तशी पुन्हा बांधून काढलेली आहे. त्या तटाची रुंदी एका वेळी चांगली 15 माणसांची आडवी रांग उभी राहू शकेल अशी रुंद होती. देशोदेशींच्या प्रवाशांचे थवे हिंडत होते. आम्ही तटावर गेलो. खाली पाहतो तो क्षितिजाच्या ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत फक्त डॅन्यूब. पलीकडच्या तीरावर पेस्ट. काठावर एकाहून एक भव्य अशा आपापले वास्तुशिल्प वैभव दाखवीत उभ्या असलेल्या इमारती. त्या आकाशाला भिडणारं चर्चेसचे कळस, डाव्या हाताला हंगेरीय पार्लमेंटची ती प्रचंड इमारत, डॅन्यूबचं विशाल पात्र, दोन्ही तीर जोडणारे ते पूल आणि नदीतून संथपणानं चाललेली नाना आकाराच्या जहाजांची ये जा. हवा निर्मळ होती, उन्हं उतरत होती. मनात म्हटलं, वाह, यात्रेची सुरुवात काय सुरेल झाली. या तटबंदीला फिशरमन्स बॅस्टियन म्हणतात. कधी काळी ह्याच डॅन्यूबमध्ये मच्छीमारी करणाऱ्या कोण्या कोळी दादांनी ती बांधायला द्रव्य दिलं असावं. एखाद्या गबर कोळ्याच्या स्वप्नात मेरीमाता आली असेल आणि लेकरा, डोंगरावरच्या मथायच्या देवळाभोवती तटबंदी बांधलीस तर तुझ्या जाळ्यात मागशील ते गावेल वगैरे तिने दृष्टांत दिला असेल. काहीतरी कथा असणारच. जुन्या वास्तू टिकवल्या तर जोडीला अशा हृदय कथाही टिकतात. पण असली काही कथा मला ऐकायला मिळाली नाही आणि अँड्रूलाही ठाऊक नव्हती. हळूहळू अंधार पडायला लागला. डॅन्यूबचे दोन्ही तीर लक्ष दिव्यांनी उजळून निघाले. पुलांवर दीपमाळा झगमगायला लागल्या. भव्य इमारतीवर आणि चर्चच्या शिखरांवर दिव्यांचे प्रकाश झोत पडले आणि पाहता पाहता त्या बुडापेस्टला एखाद्या ऐतिहासिक संगीत नाटकाच्या विराट रंगमंचाचं स्वरूप आलं. चतुराईनं टाकलेल्या दिव्यांच्या झोतांनी ते जुनं वास्तुवैभव उजळलं. डॅन्यूबच्या प्रवाहातून आता बोटी वरच्या दिव्यांची लखलखत्या माळात संथपणानं वाहिल्यासारख्या वाटत होत्या. डोंगर माथ्यावरून ते दृश्य पाहता पाहता मी म्हणालो, अंक पहिला, प्रवेश पहिला, स्थळ बुडापेस्ट. कलावंत नेहमीचेच यशस्वी की काय ते बुडापेस्टच्या विमानतळावरून हंगेरीचा क्योसन्योम हंगेरी, थँक्यू हंगेरी म्हणून निरोप घेताना ठरायचं होतं. त्या फिशरमन्स बॅस्टियनकडून उतरता उतरता दुसऱ्या एका डोंगर माथ्यावर अमेरिकन स्वातंत्र्यतेचा पुतळा, त्या पुतळ्यासारखा एक प्रचंड उभा पुतळा दिसला. तो प्रकाशाच्या झोतात न्हाऊन निघताना मी पाहिला. तो हंगेरीची नाझी भस्मासुराच्या तावडीतून रशियन फौजांच्या मदतीने 1947 साली सुटका झाल्यानंतर उभारण्यात आला होता. एकेकाळी पुण्याची पर्वती जशी पुण्याहून कुठूनही दिसायची, तसं हे डोंगर माथ्यावरचं मुक्तिस्मारक बुडापेस्टमधून कुठूनही पाहिलं असतं दिसतं. खंडाळ्याच्या घाटातल्या जुन्या रिव्हर्सिंग स्टेशनच्या टेकाडावर समोरच्या सह्याद्रीच्या शिखराकडे पाहणारा आणि खालच्या तळ कोकणावर वरदहस्त ठेवलेला शिवाजी महाराजांचा मोठा पुतळा उभा करावा ही माझी ऐतिहासिक इच्छा हा पुतळा पाहताना पुन्हा एकदा उफाळून आली. शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करायला मला विचाराल तर एवढी एकच जागा आहे. टॅक्सी आता माथेरान, महाबळेश्वर सारख्या वाटणाऱ्या परिसरातून चाललेली होती. रस्त्याच्या दोन्ही बाजूनी डेरेदार वृक्ष, झाडीतून डोकावणारे बंगले, रस्त्यात माणसं मात्र अजिबात नव्हती. एक तर मला वाटतं या थंड प्रदेशात मनुष्य प्राण्याची निपजच कमी. शिवाय महायुद्धात पिढीच्या पिढी कापली गेलेली. समाजही 100% सुशिक्षित, त्यामुळे मुलं परवडतील याचा हिशोब करूनच प्रपंच आटोपशीर केलेला. शिवाय असल्या थंडीत आणि पावसात कडमडायला बाहेर तरी कोण पडणार, पण ऊन पडलेलं असलं की रस्ते चांगलेच गजबजतात. आमची टॅक्सी 3 मजली आधुनिक बांधणीच्या इमारतीपुढे येऊन थांबली. टॅक्सीवाल्याला अँड्रूनं हाच तो पत्ता, हा मतलब 50-60 वाक्यांची उधळपट्टी करून सांगितला. घर नंबर 2, रॉदना उत्सा असा पत्ता होता. हंगेरिया भाषेत रस्त्याला उत्सा म्हणतात आणि कुत्र्याला कुत्सा, थँक्यूला क्योसन्योम. माझं या मॉजियार भाषेचं ज्ञान रस्ता, कुत्रा आणि आभार या 3 शब्दांपुढे गेलेलं नाही. ही युरोपातल्या इतर कुठल्याही भाषेशी सुतराम संबंध नसलेली भाषा आहे. लिपी रोमन खरी, पण त्या मुळाक्षरांचे इंग्रजीतले उच्चार आणि या मॉजियार भाषेतले उच्चार यांचं काहीही नातं नाही आणि त्यामुळे पुढल्या मुक्कामात अँड्र्यू मुखे बोलावे हे धोरण ठेवावं लागणार हे मी ओळखलं. आमच्या या हंगामी घरमालकाचं नाव गाल
असं होतं. उच्चारात गालातला गा जरा ओढावा, म्हणजे असा गाल. तळ मजल्यावर बिऱ्हाड करूंच्या नावाच्या व्हिजिटिंग कार्डा एवढ्या छोट्या छोट्या पाट्या होत्या. मी त्यात एखादं भारतीय आडनाव दिसतं की काय ते पाहायला लागलो. पण सगळे फ्लॅट्स गाल कुटुंबियांच्याच मंडळींचे होते. आमच्यासाठी राखून ठेवलेला फ्लॅट पहिल्याच मजल्यावर आहे हे ऐकून मी सुटकेचा निश्वास टाकला. कारण बॅगा स्वतः उचलून न्यायच्या होत्या आणि स्वावलंबन हा गुण मला विशिष्ट मर्यादेपर्यंतच आवडतो. अँड्रूनं फ्लॅट उघडला. कोरा करकरीत अँड्रूनं फ्लॅट उघडला. कोरा करकरीत, महिन्यापूर्वीच वास्तुशांत झालेली असावी. आतल्या बाजूला एका खोलीकडून दुसऱ्या खोलीकडे जाणारे पॅसेजेस एका वेळी एकच गाल जाऊ शकेल एवढेच होते आणि स्वयंपाकाच्या खोलीत गालाला गाल न लागता उभं राहणं अशक्य. थंडी चांगलीच पडलेली होती. दिवाणखान्यातच एक दिवाणवजा खाट टाकलेली होती. तिथे हवा गरम करणारी गॅसची शेगडी होती. ती सुरू कशी करायची हे तर आमचं तर जाऊ द्या, पण खुद्द बालके अँड्रू यासही ठाऊक नव्हतं. मग घर मालकाची शोधाशोध. शेवटी गालिनबाई सापडल्या. पण त्यांचं आणि अँड्रू बाबाचं त्या हंगेरीय भाषेत 5 मिनिटं संभाषण. त्याचा तजुर्मा, तो गॅस हीटर कसा सुरू करावा हे त्यांनाही ठाऊक नाही, एवढ्या एका इंग्रजी वाक्यात झाला. मग काही काळ त्या अनेक गालांपैकी कुठला गाल पुढे येऊन आमचे थंडीपासून निवारण करू शकेल बरे या चिंतेत. दुसऱ्या दिवशी रविवार होता. उद्याला आपल्याला बालाटोन तलावाची सहल करायला जायचं आहे, तयार राहा 8ला सकाळी, असं सांगून अँड्रू अंतर्धान पावला. आम्ही आता करावं कसं अशा चेहऱ्यांनी त्या फ्लॅटमधल्या सोयी, म्हणजे खरं तर गैरसोयी पाहायला लागलो. तपासणीनंतर गरम पाण्याचे नळ कमालीच्या थंड स्वभावाचे आहेत हे कळलं. संडासची साखळी ओढल्यानंतर सुरू होणारा पाण्याचा धबधबा आपण होऊन थांबायला तयार नव्हता. आता हा असाच वाहत राहिला तर उद्या बालाटोन तलावात पाण्याचा ठिपू सुरणार नाही अशी आम्हाला धास्ती वाटायला लागली. मग उगीचच थांब केले का म्हणून मी पुन्हा साखळी ओढली तेव्हा तो थांबला. भारत हंगेरी खुल्या सांस्कृतिक करारासारखा हल्ली भारतीय प्लंबरांनाही त्या देशी पाठवायचा गुप्त करार झाला असावा. काही वेळांनी देरावरची बेल वाजली. मालकीनबाई आपल्या सुनबाईंना घेऊन आल्या. हा हिचा फ्लॅट. पण चिरंजीव गाल बुडापेस्टपासून 5-50 मैलांवर असलेल्या एका गावात वकिली करीत होता. समाजवादी देशात वकिली करता येते हे एक नवीन ज्ञान. दर शनिवारी रविवारी हे तरुण जोडपं बुडापेस्टला येत असतं. सुनबाईला इंग्रजी बोलता येत होतं. तिला इंग्रजीतून आमच्याशी बोलताना पाहून सासूबाईंना कमालीचं कौतुक वाटत होतं. घर मालकीनबाई या नावाला, पदाला, दर्जाला काळीमा फासणाऱ्या होत्या. इतकं अगत्य, काय हवं नको ते विचारायची इच्छा ही त्या स्थानाला शोभत नाही. भाडेकरूंशी असंच वागत गेली तर या गाल कुटुंबियाचे हाल कुत्सा देखील खाणार नाही असं मी तिला सांगत होतो. तेवढ्यात तिचा तो वकील मुलगा आला. त्याला हंगेरीय खेरीज फक्त जर्मन भाषा येत होती. तो एकदम जर्मन बोलायचा, म्हणजे गालबाईचं हंगेरीय, सुनबाईचे हंगेरीय उच्चारातलं इंग्लिश, तिच्या नवऱ्याचं जर्मन, माझं तडखरकरी स्टाईलचं इंग्लिश आणि माझ्या पत्नीचं रत्नागिरीच्या पटवर्धन हायस्कूलातलं इंग्रजी या भाषिक गोंधळातून आम्हाला कळल्या त्या गोष्टी एवढ्याच की सकाळचा चहा नाश्ता वगैरे आम्ही स्वतःच करून घ्यायचा. ही पहिली अट ऐकताच माझ्या सहधर्मचारिणीचा चेहरा साफ पडला. तिची सुखाची एकमेव कल्पना आहे ती म्हणजे सकाळी उठल्यावर कोणीतरी आपल्याला चहाचा एक कप आयता करून देतं ही. पण पुण्याहून बुडापेस्टपर्यंत कुंडलीतले हे एवढंसं सुख देखील लाभू न देणारे ग्रह आमच्या आधीच तिथे जाऊन पोहोचलेले असतात हे त्या दिवशी आम्हाला कळलं. दुसरा तपशील कळला तो असा की रस्ता ओलांडला की फूड स्टोअर्स आहे. ते शनिवारी रात्री 9पर्यंत उघडं असतं. काय दूध बीद आणायचं असेल तर आताच आणून ठेवा. गाल काकूचं हंगेरीय भाषण चालू असताना आम्ही चेहऱ्यावर स्मितहास्य, असहाय्यता, सज्जनपणा आणि थोडासा संताप असल्या भावांचं मिश्रण थापून उभे होतो. गोड बोलून सगळ्या गैरसोयी किती सुखरूपपणाने आणि सुरेखपणाने भोगता येतात, सांगता येतात याचा तो एक आदर्श वस्तुपाठ होता. त्यातून त्या 24-25तल्या सुनबाईचं ते अप्रतिम लावण्य. उद्या समजा साक्षात उर्वशीनं केसांना गोड हलकावे देत उद्या सकाळी उठून स्वतः चहा करून घ्यायचा गडे वगैरे सांगितलं तर आपण चायला ही म्हणजे आपताच आहे असं थोडंच म्हणणार. पण आपण त्या हेलकाव्यानं जरा खलास तर एकूण त्या सगळ्या विविध भाषिक परिसंवादातून तो गॅसचा हीटर कसा पेटवायचा ते विचारायचं नेमकं राहून गेलं. गालिन काकू आणि रतिमदनासारखं दिसणारं ते जोडपं निघून गेलं आणि आम्ही रसद आणायला बाहेर पडलो. थंडी भरपूर होती, प्रदेश अनोळखी, भाषा इल्ला, त्यामुळे ते फूड स्टोअर शोधून काढणं हे कोलंबसानं अमेरिका खंड शोधण्या इतकं कठीण नसलं तरी सोपं नव्हतं.
हंगेरीय सरकारनं आमच्या हाती भोजन खर्चासाठी म्हणून फॉरेंट्स दिले होते. आता एका फॉरेंटात काय बसतं हे दुकानात गेल्यावरच कळलं असतं. अँड्रूने हे पैसे तुम्हाला जेवणाखाणाला भरपूर होतील असा दिलासा दिला होता. टॅक्सी बिक्सीच्या खर्चाची काळजी करू नका हेही सांगितलं होतं. शेवटी आम्हाला ते फूड स्टोअर सापडलं. दूध, लोणी, पाव, हॅम, सॉसेजेस, वाईन्स, जॅम, लोणची भरपूर फूड होतं. प्रत्येक पाकिटावर, डब्यावर, बाटलीवर स्वच्छ अक्षरात किमती छापलेल्या होत्या. मुख्य म्हणजे दुकानातल्या विक्रेत्या पोरी तत्परतेनं मदत करीत होत्या. समाजवादी हंगेरीत चांगले सकस भोजन स्वस्त दरात मिळायची सोय झाली आहे हे लगेच ध्यानात आलं. सत्याचा विजय होतो की नाही हे मला ठाऊक नाही, पण प्रजेला भरपूर अन्न मिळालं नाही तर कशाचाच विजय होत नाही. फूड स्टोअर्स करून परतताना आम्हाला एक रेस्टॉरंट दिसलं. दुसऱ्या दिवशीची निहारी घरी आणून टाकली आणि मोर्चा पुन्हा एकदा त्या दिशेला वळला. छोटंसंच रेस्टॉरंट होतं. एकेकाळी कोणाची तरी टुमदार बंगली असावी. एक लांब रुंद दिवाणखाना, मध्यम आकाराच्या खोल्या, समोर अंगण, अशा थाटाची खंडाळ्या लोणावळ्याला एकेकाळी कृष्णकुंज किंवा मर्जमान विला या नावाच्या बंगल्या असायच्या. तसलीच ही बंगली. आम्ही आत शिरलो. सारा कारभार स्त्री वर्गाकडे होता. बाप्या माणसांनी हंगेरीय कलाकुसर केलेला तो खास पोशाख चढवून बँड वाजवायचं काम हाती घेतलेलं होतं. त्यातले दोघे तिघे फिडलवर जिप्सी धुना वाजवीत टेबलाशी हिंडत होते. कोपऱ्यात एक लहानसं 6-7 इंच उंचीचं स्टेज, त्याच्यावर एकजण पियानोच्या पट्ट्यांवर सूड काढीत होता. त्याच्या मागे फिडल कुटुंबातला एक आडदांड महापुरुष असल्यासारखा दिसणारा डबल बेस धरून हॉटेलवाल्या कुटुंबातला तितकाच आडदांड माणूस त्या महावाद्याच्या तारा उपटईत ठेका देत होता. संगीत हा माझ्या जिव्हाळ्याचा विषय, पण भोजन हाही तितकाच. पण ह्या दोघांचं एकत्र नांदणं मला नामंजूर आहे. भोजनाला गप्पांची साथ हवी, संगीत नको. मी जर हॉटेल काढलं असतं तर त्याचं नाव जिव्हाळा असं ठेवलं असतं. इथे खाणं आणि बोलणं यासाठी जिव्हाच महत्त्वाची. आता गाण्यात खाण्याला आणि मध्ये मध्ये बोलण्याला अजिबात जागा नाही. इकडे एखादा गवई भुईला नाक लावून 3-3 आवर्तनाची तान काढीत असताना आपण जोरदार भुरका मारावा हे माझ्या मनालाच पटत नाही. साहेबाच्या संस्कृतीत एरवी थिएटरात उत्तमातल्या उत्तम जागेला दाद न देता ठराव ऐकल्यासारखा बसणारा साहेब तेच गाणं हॉटेलात वाजवायला लागलं की खुशाल स्टेकवर तुटून पडलेला दिसतो. मोकाट सुटलेले ते फिडलवाले पाहिल्यावर आमच्या जेवणाचं वांगं होणार हे मी ओळखलं. घटकाभर आम्ही त्या दारातच लोंबकळत उभे होतो. जवळजवळ सगळी टेबलं भरलेली होती. तेवढ्यात हंगेरिया थाटाचा काळा झगा, फुग्याचा शुभ्र ब्लाऊज, त्याच्यावर रंगीबेरंगी फुलकारी केलेलं काळी जॅकेट चढवलेली आणि आपल्या सोनेरी केसांच्या चांगल्या रुंद वेण्यांचे चक्कर घातलेली परिवेशिका आली आणि हंगेरिया भाषेत तिने इकडून या म्हणायला जे काही म्हणत असतील ते म्हणत तिनं आम्हाला पलीकडल्या खोलीतल्या एका रिकाम्या टेबलापाशी नेलं. आम्ही पदार्थांच्या यादीवरून नजर फिरवली. परदेशामध्ये ही नजर मुख्यतः किमतीच्या आकड्यावरून फिरवीत असतो. पूर्वी एकदा मी इटालीत जॉर्जियन गुलाश खाल्ले होते. हंगेरीय गुलाश सुपाचीही तारीफ ऐकून होतो. हंगेरीय भाषेत त्याला गुय्याश म्हणतात. मत्स्याहारी कोकणी लोकांच्या स्वयंपाकात गोळ्याची आमटी नावाचा एक शाकाहारी प्रकार असतो. हे सूप तसलंच होतं, फक्त गोळ्या मटणाच्या, बेसन लाडवापेक्षा जरा लहान. एकदम पाहुण्यांची संख्या वाढल्यावर चतुर गृहिणी हा म्हणता कढत पाणी ओतून पाहुण्यांची कढी पातळ करते, तसलाच हा गुय्याश सूपचा प्रकार निघाला. हंगेरीय लोक पश्चिमी युरोपियनांच्या मानानं जरा अधिक झणझणीत खाणारे म्हणून प्रसिद्ध. हंगेरीय फुग्या मिरच्याही प्रसिद्ध आहेतच. रंगावरून प्रकार तिखट असावा असं वाटलं, पण त्या तिखटपणाची आपल्या तिखटपणाच्या दर्जाशी तुलना केली तर कोल्हापूरच्या बोलाईच्या मटणाचा रस्सा हाणणाऱ्याला एखाद्या मोरूकाका जोगळेकराच्या लॉजिंग बोर्डिंगमधलं साधं वरण जरा जपून खावं बरं का, तिखट असतं असं म्हणण्यासारखं होतं. पण हे गुय्याश सूप होतं मात्र चवदार. जोडीला श्वेत वारुणी. मी हळूच इकडे तिकडे पाहून मामा काण्यांच्या हॉटेलातल्या कांदा बटाटा पातळ भाजीत पाव बुडवावा तसा त्या सुपात पाव बुडवून भारत हंगेरीत अधिक जिव्हाळ्याचे संबंध जोडून घेतले. मला पाव ही गोष्ट कशात तरी बुडवल्याशिवाय खाता येत नाही आणि समोर असा रस्ता दिसत असताना उगीच त्याला लोण्यानं मऊ करायचा ताप कुणी सांगितलाय. एक तर मला सुरीनं पावाच्या स्लाईसवर लोणी गिलावा केल्यासारखं पसरवता येत नाही. आमच्या पावावर नेहमी लोण्याच्या गठ्ठळ्या चिकटतात, त्यापेक्षा समोरच्या चहाच्या कपात पाव बुडवणं बरं. मला फ्रेंच लोक आवडतात, ते चहा कॉफीत पाव बुडवून खातात म्हणूनच. मी सुपात पाव बुडवण्यात आणि माझी पत्नी त्या सॅलडमधली काकडी व्हिनेगारमध्ये किती महिने मुरवली असेल बरं, ह्या विचारात दंग असताना फिडलवाल्यांचा हल्ला आमच्या दिशेला आला आणि त्यांनी आमच्या भोजनातली लय बिघडवली. हा फिडलवाला तसा कसबी होता, पण वाद्य वाजवणं ही एक कानात तेल ओतल्यासारखी कानात सूर ओतायची कला आहे, अशी हंगेरीतल्या हॉटेल गंधर्वांची समजूत असावी.
विशेषतः हॉटेलात येणाऱ्या स्त्रिया बहिऱ्या असतात असं त्यांच्या उस्तादांनी त्यांना सांगितलेलं असावं. त्यानं त्या फिडलची एक बाजू स्वतःच्या हनवटीखाली गच्च दाबून धरली आणि दुसऱ्या बाजूचं टोक चक्क माझ्या पत्नीच्या कानाच्या पाळीला लावलं. मग मात्र त्या खळावळीतून कधी एकदा आपण बाहेर पडतो असं आम्हाला झालं. उद्या जर एखादा सनईवाला एखाद्या श्री जगदंबा मटण प्लेट हाऊसमध्ये आपले कान फुंकायला लागला तर बोकडाची हड्डी चोखण्याऐवजी त्या पिपाणीवाल्याची हड्डी नरम गरम करावी असं वाटल्याशिवाय कसं राहील. फिडलवाल्याचं वाजवणं तसं वाईट नव्हतं, प्रेमगीत असावं, कारण वाजवताना त्याचे डोळे अखेरची घटिका मोजणाऱ्या माणसाच्या डोळ्यासारखे होते. पण ती भावना कानात कशाला घुसवायला हवी. आणि खरं म्हणजे ती खानावळही जरा अशी तशीच होती. अशावेळी हा हल्ला परतवायचा एकच उपाय म्हणजे वाजवणाऱ्याला बक्षिसी देऊन वाटेला लावणं. पण समाजवादी हंगेरीत मी असली टिपविप द्यायला गेलो आणि माझ्या भांडवलशाही वृत्तीचं प्रदर्शन घडवलं तर काय घ्या. उगाच भारत हंगेरी संबंध वाईट व्हायचे म्हणून खिशात गेलेल्या हातानं फक्त हात रुमाल काढून त्या तसल्या थंडीत कपाळावर आलेला घाम मी पुसला. थोड्या वेळाने आम्ही परत आलो आणि त्या थंडगार फ्लॅटमधल्या जवळजवळ बर्फाच्या लादीसारख्या झालेल्या बिछाण्यावर आडवे झालो. हंगेरीला येण्यापूर्वी मी नकाशा नीट पाहून घेतलेला होता. त्यात हा भला मोठा बालाटोन जलाशय ठळकपणाने नजरेत भरला होता. बुडापेस्टच्या नैऋत्येस 90 मैलाच्या अंतरावर सुमारे 450 चौरस मैलांचं बालाटोन नावाचं सरोवर आहे. हे प्रत्येक हंगेरीय बालकाला घोकावं लागत असणारच, कारण प्रत्येक देशाची अशी अभिमानाची स्थानं असतात. तसं हे हंगेरीचं बालाटोन जलाशय. साध्या गावाला सुद्धा अशी ठिकाणं असतात. एवढ्याशा भिलवडीला सुद्धा कृष्णाबाईवरच्या आपल्या घाटाचा कोण अभिमान. बालाटोन हे हंगेरियांच्या अभिमानाचं स्थान. जलाशय ही गोष्टच मुळात सुंदर. उंच डोंगर आपल्याला आपल्या खुजेपणाचं स्मरण करून देतात, पण जलाशय स्नेहशील असतात. त्यांच्या अंगावर खेळावं, डुंबावं, त्याच्यामध्ये पोहावं. ठरल्याप्रमाणे सकाळी 8ला अँड्रू दारात हजर. मोटारीत आणखी 3 भारतीय मंडळी होती. शांता नावाची एक केरळीय प्राध्यापिका, ओरिसातले एक तरुण प्राध्यापक मिश्राजी आणि सीतारामन म्हणून त्रिवेंद्रनचे अजून एक प्राध्यापक. मंडळी आमच्यासारखी गप्पा गोष्टीवाली निघाली. तिघेही विज्ञानाचे अध्यापक होते, पण गाणं वाजवणं, साहित्य संगीत यांच्याशी संबंध बिघडवलेले नव्हते. सीतारामन तर कर्नाटकी संगीतातला चांगला जाणकार होता. जवळजवळ 100 मैलाची ती वाट हा म्हणता संपली आणि आमची मोटार एका टुमदार गावात शिरली. गलिवर्स ट्रॅव्हल्समधल्या लिलीपूटवाल्यांच्या बंगल्यासारख्या छोट्या छोट्या बंगल्या होत्या. बालाटोन सरोवराच्या परिसरात असावे घरकुल आपुले छान ही एक हंगेरिय माणसाचं स्वप्न आहे. तिथेच आम्हाला एका घराचं बांधकाम चाललेलं दिसलं. कुटुंबच स्वतःहून ते बांधकाम करत होता. त्यांच्या एकूण आविर्भावावरून ऐकलं का हो, अहो ती वीट दिवाणखान्याची नाही, काही स्वयंपाकघराची आहे यासारखे गृहिणी सुलभ बौद्धिक घेतलं जात असावं हा माझा तर्क. सुट्टीच्या दिवशी पुष्कळ लोक स्वतः येऊन आपली घरं बांधतात. अँड्रूनं मी त्या दिशेनं पाहण्यात रंगलेला आहे हे पाहून मला सांगितलं. माझ्या डोक्यात यजमानाचं दिवसभर ते बांधकाम आणि कुटुंबाच्या अव्याहत सूचना यामुळे हैराण झाल्यानंतर झक मारली नी या बालाटोनच्या बंगल्याचं काढलं. आता पुढल्या रविवारी तुम्हीच या आणि ह्या काय विटा वगैरे रचायच्या त्या रचा हा संवाद रचून तयार केला. तिथे पोचल्यावर अँड्रूने आम्हाला सांगितलं, आपण इथे जवळच एक तिहानी म्हणून नावाचं गाव आहे, तिथलं पहिलं चर्च पाहू. का कोण जाणे त्या तिहानीच्या चिमुकल्या गल्ल्यातून जाताना अंधेरी जवळच्या वेसाव्याची आठवण झाली. वेसाव्याचं वर्सोवा होण्यापूर्वी ते एक मासे धरणाऱ्या कोळ्यांचं गाव होतं. होड्यातून त्या काळी मासे येत. स्मगलिंग पूजा सुरू झालेली नव्हती. तिहानी गाव त्या मैलोन मैल पसरलेल्या बालाटोन तलावात पाचर मारल्यासारखं घुसलेलं होतं. तलाव कसला, तो उपसागरच. खेड्याच्या उशाशीच डोंगरमाळ असल्यामुळे त्या तिहानीला कोकणी खेड्याचं रूपडं लाभलेलं होतं. डोंगरमाथ्यावर ते 11व्या शतकातले बेनेडिक्टेरियन टाईपचे पंथाचे चिमुकले चर्च आणि जोगी लोकांचा मठ आहे. चर्चभोवती तटबंदी आहे. एकेकाळी तुर्कांच्या स्वाऱ्या व्हायच्या, नाना राजवंशीयांची युद्ध व्हायची. त्यांना तोंड देत देत एखाद्या महापुरात वाचलेल्या लव्हाळ्यासारखं ते चर्च नम्रपणाने उभं होतं. ख्रिस्तपुराण ऐकायला फार तर 40-50 माणसं बसतील एवढंच आहे, पण डोंगरात असल्यामुळे एखाद्या नाटकाच्या चतुर नेपथ्यकारानं निरनिराळ्या उंच सखल पातळ्यांचा चतुर उपयोग करून घ्यावा तशी या चर्चची उभारणी आहे. थोड्याच वेळात आम्ही बालाटोन तलावावाशी पोचलो. अँड्रू म्हणाला, अहो 15 दिवसांपूर्वी आला असतात ना तर इथून चालणं अवघड झालं असतं. हजारो स्त्री पुरुष या तलावात पोहायला पडलेले असतात. जहाजांच्या शर्यती चालू असतात. या वाळूच्या किनाऱ्यावर सूर्यस्नानं चालतात. आम्ही हा सारा नयनोत्सव संपल्यावर आलेलो होतो.
त्या बालाटोनच्या परिसरात आल्यापासून प्राध्यापिका सौ शांतम मांजं इथे कुठेतरी टागोरांचा पुतळा आहे हे पालुपत सारखं चालू होतं. अँड्रू यापूर्वी बालाटोनच्या तलावात अनेकदा डुंबून आला होता, पण त्याला तो पुतळा नक्की कुठे आहे हे ठाऊक नव्हतं. आम्ही एका उपवनात पाय मोकळे करायला निघालो. गर्द पानांची छत्री धरलेल्या एका सडसडीत वृक्षाखाली मला रवींद्रनाथांचा तो अर्धपुतळा दिसला. दिल्लीच्या रवींद्र भवनाच्या प्रवेश कक्षेत असलेला पुतळा ह्याच पुतळ्याची प्रतिकृती आहे. बालाटोन सरोवराकाठी आमच्या राष्ट्रकवीचा पुतळा आहे हे गोष्ट अभिमानास्पद, पण पंख वर करून आलेल्या कावळ्यानं चोच खुपसून बसावं असल्या पोजमधला हा पुतळा आत्र्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर महाभिकार आहे. हा एक्सप्रेशनिस्ट बस्ट आहे असं म्हणतात. 1920 साली रवींद्रनाथ बालाटोन तलावाजवळच एक गरम पाण्याचा झरा आहे तिथे औषधोपचारासाठी आले होते. आपली प्रकृती सुधारल्याच्या कृतज्ञतेपोटी त्यांनी तिथे लिंडन वृक्षाचं रोप लावलं. त्या पुतळ्यापाशी एका दगडावर टागोरांची कविता इंग्रजी आणि हंगेरियन भाषेमध्ये कोरलेली आहे. त्या वृक्षारोपणाच्या वेळी टागोरांनी त्या वृक्षालाच उद्देशून म्हटलं आहे, मी नसेन तेव्हा या पृथ्वीवर, पण माझ्या तरुवरा तुझी नित्य नूतन वसंत पालवी कुजबुजदे इथे पोहोचणाऱ्या वाटसरूच्या कानी, की जगताना हा कवी प्रेमच करीत जगला, जगताना हा कवी प्रेमच करीत जगला. 8 नोव्हेंबर 1926 हा माझा 7वा वाढदिवस. गुरुदेवानी हंगेरीत बालाटोनच्या काठी असं वृक्षारोपण करून साजरा केला असेल अशी मला कल्पनाही नव्हती. भारतात मात्र माझा तो वाढदिवस म्युन्सिपाल्टीच्या प्राथमिक शाळेतल्या दामले मास्तर नामक शिशुपालाकडून एखाद्या चुकलेल्या गणिताबद्दल चिंच नामक वृक्षाच्या फोकापासून केलेली छडी खाण्यात गेलेला असणार कदाचित.